अप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट आपण डिस्कस करून राहिलो आणि त्यातला जो हेल्थ केअर अप्रोच आहे किंवा हेल्थ केअर सेक्टर ज्याला म्हणतो आपण आणि हेल्थमध्ये बायोटेक्नॉलॉजी कशी अप्लिकेबल असेल दॅट वी आर गोइंग टू स्टडी. तर म्हणून सुरुवात आपली आजचा जो टॉपिक आपल्याला पाहायचा आहे व्हॅक्सिन, बायोटेक्नॉलॉजी इन द व्हॅक्सिन प्रोडक्शन. तर तो स्टार्ट करायच्या अगोदर तुम्हाला हे माहित पाहिजे की इम्युनिटी कशी डेव्हलप होते बॉडीमध्ये. व्हॅक्सिनचा आणि इम्युनिटीचा काय संबंध आहे तो आपण डिस्कस करणारच आहोत, पण तुमच्याकडून मला हे उत्तर पाहिजे की इम्युनिटी म्हणजे काय. चला चटकन बोला म्हणजे आपण टॉपिक स्टार्ट करू बेटा. चला बहुत बड़े भावेश. जनरल एबिलिटी लिव्हिंग ऑर्गॅनिझम स्लॅश एनिमल. ऑर्गॅनिझम म्हणजे आपण एनिमलचा विचार करायचा आहे. तर त्याच्यामध्ये एक इनबिल्ट कॅपॅसिटी आहे. व्हेनेवर देर इज अ एंट्री ऑफ फॉरेन पार्टिकल, मे बी बॅक्टेरिया मे बी व्हायरस, एंट्री झाली रे झाली का आपली बॉडी त्याच्या अगेन्स्ट मध्ये काहीतरी फाईट करण्याचा प्रयत्न करते, ज्याला आपण म्हणतो इम्युनिटी. तर व्हॅक्सिन जो पार्ट तुम्हाला पाहायचा आहे इट इज डायरेक्टली कनेक्टेड विथ द इम्युन पॉवर. आता ते कसं कनेक्शन आहे ते आपण डिस्कस करूच. तर स्टार्ट करूया बायोटेक्नॉलॉजी इन व्हॅक्सिन प्रोडक्शन. है ना, आपण हेल्थ केअर बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट बघून राहिलो. हेल्थ केअर बायोटेक्नॉलॉजी आणि याच्यामधला पहिला पार्ट आपण फिनिश केला दॅट इज द इन्सुलिन. आणि त्याचा हेल्थशी काय कनेक्शन आहे तुम्हाला माहितच आहे ना, कंट्रोलिंग द शुगर लेवल ऑफ द ब्लड. तर आता सेकंड अप्लिकेशन किंवा सेकंड एक्झाम्पल म्हणू शकता तुम्ही. व्हॅक्सिन किंवा आपण त्याला म्हणू शकतो व्हॅक्सिन प्रोडक्शन. आता इथं आपण जर करंट टॉपिक पाहिला, ज्याला आपण करंट अफेअर्स म्हणतो. अफेअरचा अर्थ वेगळा नका काढू. करंट अफेअर म्हणजे ज्या चालू घटना आहेत आपल्या जगामध्ये घडणाऱ्या, त्याच्यामध्ये कोविड-19 वर्ष जे चालू आहे ते 2020 आणि डिस्कशन जे चालू आहे ते आहे 2019 कोविड-19. कारण त्या जो व्हायरस असेल कोरोना, त्याचं फाइंडिंग जे आहे ते 19 मध्ये झालं होतं. आणि फार मोठं टार्गेट चॅलेंज सायंटिस्ट लोकांच्या समोर आलाय ते म्हणजे व्हॅक्सिन. तुम्ही सगळे लोक अपडेट आहात मला माहित आहे आणि तुम्हाला हे माहिती आहे. हा वेळ न गमावता आपल्याला हे पाहायचं आहे की व्हॅक्सिन आणि इम्युनिटीचा काय संबंध आहे. तर पहा, हेल्थ आणि डिसीज मध्ये एक टॉपिक आपण डिस्कस केला होता. त्याच्यामध्ये पाहिलं होतं इम्युनिटी आणि इम्युन पॉवर कशी डेव्हलप होते. त्याच्यानंतर क्रोमोझोमल बेसिस नावाचा एक लेसन आपण पाहिलाय. कॉलेजवाल्यांचाही पाहिलाय, ट्युशनवाल्यांचाही पाहिलाय. आणि त्या ठिकाणी व्हॅक्सिन कशी तयार केली जाते ही डिस्कशन झालाय. आता थोडंसं त्या टॉपिकला रिवाइज करावं लागेल, कारण लॉकडाऊनमुळे मला माहित आहे बराचसा पार्ट नाही, मॅक्झिमम पार्ट हा सरकारनं जरी डिलीट नाही केला तरी आपण तो डिलीट केला. सगळ्यांचा नाही पण बऱ्याच लोकांचा. असो, ह्या गोष्टी मागच पडतात. सगळ्यात पहिले व्हॅक्सिन म्हणजे काय, त्याचं प्रिपरेशन कसं करतात आणि मग बायोटेक्नॉलॉजीचा व्हॅक्सिन मध्ये काय रोल आहे, ह्या 3 गोष्टी पाहिजे. तर पहिला आपला क्वेश्चन आहे व्हॉट इज मीन बाय अ व्हॅक्सिन. पहा, वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन किंवा डिसीजेस राहतात, जे तुम्हाला माहितच आहे, टाईप बरेच पाहिलेत आपण. तर डिसीज कॉझिंग एजंट जो आहे दॅट आर पॅथोजन. आहे का शब्द सगळ्यांना माहित मित्रांनो. डिसीज कॉझिंग एजंट आर कॉल्ड एज पॅथोजन. इट मे बी बॅक्टेरिया, इट मे बी व्हायरस. आहे का ठाऊक आहे पॅथोजन.
शांत विद्यार्थी. हा आर कॉल्ड एज पॅथोजन. बर, तर व्हॅक्सिन म्हणजे पॅथोजनच असते. जे लहान बाळाला पोलिओ व्हॅक्सिनचा ड्रॉप देतात, 2 बूंद जिंदगी की शब्द ऐकलाय आपण. तर ते व्हॅक्सिन देतात म्हणजे डॉक्टर लोक काय करतात, त्या बाळाला पॅथोजन खाऊ घालतात. हे घे बॅक्टेरिया खाय, हे रिएलिटी आहे बरं. पण तो बॅक्टेरिया लाईव्ह नसतो. लाईव्ह जर बॅक्टेरिया सोडला तर त्या डॉक्टरचं काही खरं आहे काय? नाही, कारण तो बाळ तर सोडून द्या, तो छोटा आहे, पण त्याचे जे पॅरेंट्स आहेत ते त्याला सोडणार नाहीत. का हो काका, हे काय अमकं ढमकं केलं, आता तुमची परीक्षा आम्ही पाहतो. तर मित्रांनो, हे आहे सायन्स. पॅथोजन डिसीज कॉज करतो आणि पॅथोजनच डिसीजला क्युअर करू शकते. दिस इज बायोटेक्नॉलॉजी. हाऊ डज इट पॉसिबल? पहा कसं पॉसिबल आहे. सगळ्यात पहिले इम्युनिटी कशी डेव्हलप होते, पॉवर, आपली बॉडी स्वतःहून कशी पॉवर तयार करते हे पाहून घेऊ, मग व्हॅक्सिनकडे जाऊ आपण. एक मेकॅनिझम लक्षात ठेवा, एक चार्ट आहे जो तुम्हाला मी शिकवला आहे, पण आता ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. जेव्हा जेव्हा आपल्या बॉडीमध्ये एका अँटीजनची एंट्री होईल, आपल्याला माहित आहे अँटीजन म्हणजे काय, दीज आर द फॉरेन एजंट्स. कोणताही फॉरेन पार्टिकल आहे, मे बी लिव्हिंग मे बी नॉन लिव्हिंग, आणि अचानकपणे बॉडीमध्ये एंटर होत आहे. तर हा अँटीजन एंटर झाल्यानंतर काय होते पहा, इट स्टिम्युलेट्स इम्यून सिस्टम. हा कोणाला स्टिम्युलेट करेल? इम्यून सिस्टमला. मग भाऊ, इम्यून सिस्टमचं कामच आहे, तुम्ही डेफिनेशन सांगितली मला, जनरल एबिलिटी टू फाईट विथ द फॉरेन पार्टिकल. मग इम्यून सिस्टम स्वतःचं काम चालू करेल. कोण अटॅक करून आलं बॉडीवर? बॅक्टेरिया. त्याच्या अगेन्स्ट काहीतरी केमिकल्स तयार करायचे. अँटीजन हार्मफुल आहे, इम्यून सिस्टम प्रोटेक्टिव्ह केमिकल तयार करते, आणि त्याच्याच विरोधात जो बॉडीवर अटॅक करतो त्याला डिस्ट्रॉय करणारा केमिकलच तयार झाला पाहिजे. स्पेसिफिक इम्युनिटी असते बॉडीमध्ये. तर इम्युन सिस्टम स्टिम्युलेट झाली आणि यानं तयार केले प्रोटेक्टिव्ह केमिकल कॉल्ड ॲज अँटीबॉडीज. काय तयार केले? अँटीबॉडी. संपलं मेकॅनिझम. अँटीबॉडी काय करतील? दीज अँटीबॉडी फाईट विथ द अँटीजन अँड डिस्ट्रॉय. अँटीजनला प्रोसेस करतील, व्हॉट एव्हर जे की त्याला प्रोसेसिंग करायचं आहे, पण इन्फेक्शन पासून बॉडीला प्रोटेक्ट केलं जाईल. हे झाली इम्युनिटी. आता इथं हा अँटीजन काय आहे? हा फॉरेन पार्टिकल आहे. मग तो पूर्ण बॅक्टेरिया राहू शकतो, ते बॅक्टेरियाची जी सरफेस आहे त्यावरचा एखादं केमिकलच राहू शकते, त्या बॅक्टेरियामधलं एखादं टॉक्झिनच राहू शकते. जोही केमिकल बॉडीमध्ये बाहेरून येतो, इम्युन सिस्टमला स्टिम्युलेट करते, ते अँटीजन होय. मग तो पूर्ण बॅक्टेरिया असेल याची गॅरंटी नाही आहे. इट मे बी बॅक्टेरिया, इट मे बी द पार्ट ऑफ बॅक्टेरिया, इट मे बी द टॉक्झिन. हे लक्षात ठेवा. व्हॉट इज मीन बाय व्हॅक्सिन किंवा व्हॉट इज मीन बाय अँटीजन? आता हे समजलं नाही. व्हॅक्सिन म्हणजे अँटीजनच होय, तेच बॉडीमध्ये सोडतात, जेणेकरून आपली इम्युन सिस्टम काय झाली पाहिजे? स्टिम्युलेट. इम्युन सिस्टम स्टिम्युलेट झाली की आपोआप प्रोटेक्टिव्ह केमिकल बनतात ना. हो, पण कठीण काम हेच आहे ना, अँटीजनला शोधून काढणं आणि त्याच्यासारखी व्हॅक्सिन बनवणं. नॉट अ सिम्पल वर्क. तर असो, तर हा जो पर्टिक्युलर पॅथोजन आहे याला लॅबोरेटरीमध्ये काय करतात पहा, विकन पॅथोजन, किंवा आपण त्याला म्हणू शकतो इट इज किल्ड फॉर्म ऑफ पॅथोजन. कारण हा डिसीज कॉजिंग आहे. हा लाईव्ह जर सोडला तर तो डिसीजच कॉज करेल, त्याची प्रॉपर्टी आहे, त्याच्यात तशा प्रकारचे टॉक्झिन आहे. मग त्याला लॅबोरेटरीमध्ये मॉडिफाय करा ना. लाईव्ह आहे काय, त्याला हिट किल करा, त्याला वीक करा, डिस्ट्रॉय करा, काहीतरी त्याच्यातले टॉक्झिन काढून टाका. प्रॉपर्टी त्याची जी आहे इम्युन सिस्टमला उत्तेजित करणं, ते करणारच आहे, पण त्याची हार्मफुल ऍक्टिव्हिटी काढून टाकली आपण, डिसीजची ऍक्टिव्हिटी काढून टाकली. आता त्याच्यामध्ये जी प्रॉपर्टी आहे ती फक्त एवढीच आहे, टू एंटर अँड स्टिम्युलेट, टू एंटर अँड स्टिम्युलेट. मग झालं. पॅथोजन पासून आपण त्याला वीक केलं, किल फॉर्म केला, आणि याला लॅबोरेटरीमध्ये आपण काय करतो? मॉडिफाय.
मॉडिफाईड. आता हे कसं मॉडिफाईड करतात हे आपण त्या चॅप्टरमध्ये पाहिलं आहे भाऊ. ऍडज्युवंट आणि डायल्युएंट नावाचे सबस्टन्सेस ऍड करतात, ते आता रिपीट आपण करूनही वेळ जाईल. तर असं मॉडिफाईड केलं आणि हळूहळू याच्यापासून एक नवीन प्रॉडक्ट तयार केला, दॅट इज द व्हॅक्सिन. म्हणजेच व्हॅक्सिनची डेफिनेशन तुम्ही करू शकता, इट इज द अँटीजेनिक प्रिपरेशन, किंवा याला पुस्तकामध्ये इट इज बायोलॉजिकल प्रिपरेशन. जी काय करेल, इम्युन सिस्टमला स्टिम्युलेट करेल, एक डिफेन्सिव्ह सिस्टमला ऍक्टिव्ह करेल, त्याला म्हणायचं तुम्हाला बायोलॉजिकल प्रिपरेशन. आता ही जी एक प्रोटेक्टिव्ह सिस्टम आपल्या बॉडीमध्ये तयार झाली, याला एक नाव आहे. तुम्हाला पेपरमध्ये विचारतात की व्हिच काइंड ऑफ इम्युनिटी प्रोव्हाइडेड बाय द व्हॅक्सिन. व्हॅक्सिनमुळे आपल्याला पॉवर मिळते, ती पॉवर कोणती? कारण इम्युनिटीचे टाईप आहेत, ऍक्टिव्ह इम्युनिटी, पॅसिव्ह इम्युनिटी. कोण सांगेल मला व्हॅक्सिनच्या मुळे जी इम्युनिटी आपल्या बॉडीमध्ये डेव्हलप होते ती ऍक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे आणि का आहे? चला करा, विचार करा 2 मिनिटं. चला बोला की पॅसिव्ह कशी करा बा. हा, कोणतरी पॅसिव्ह बद्दल बोललं, पहिले पॅसिव्हचं सांगा मला, कसा काय पॅसिव्ह? आपण रेडीमेड मध्ये काय घेऊन आलो, पण अँटीजेन घेऊन आलो. हा, व्हॅक्सिन बरोबर आहे, पण अँटीजेन घेऊन आलो की अँटीबॉडी घेऊन आलो? अँटीजन. मग आता डेफिनेशन पहा पॅसिव्ह इम्युनिटीची. इम्युनिटी म्हणजे अँटीबॉडीज. मग त्या रेडीमेड अँटीबॉडी जर रेडीमेड भेटल्या तर ते पॅसिव्ह होईल. आपण रेडीमेड अँटीबॉडी थोडी घेऊन राहिलो. ह्या अँटीबॉडी कोण बनवल्या? हो, गौरव दादा. इम्युन सिस्टम. ही इम्युन सिस्टम आपली आहे, आपली आहे, आपली आहे. आपली इम्युन सिस्टम ऍक्टिव्ह होऊन स्वतः त्यानं बनवल्या, म्हणजे ह्या रेडीमेड नाही आहे. म्हणजे अँटीजन बॉडीमध्ये आला, अँटीजन रेडीमेड येणारच आहे, कारण तो की कोणाला परमिशन विचारत नाही भाऊ, तो आपोआपच येणार आहे, तो इन्व्हेडर आहे. म्हणजे इथं जी सिस्टम झाली ही पॅसिव्ह नाही आहे, ही ऍक्टिव्ह आहे. जी इम्युन सिस्टमच्या ऍक्टिव्हेशन नंतर तयार होते त्याला ऍक्टिव्ह इम्युनिटी. म्हणजे पॅसिव्ह हा जो शब्द हा इथं आपण लागू करणार नाही. व्हॅक्सिनेशन साठी शब्द काय वापरायचा आहे तुम्हाला? इट प्रोव्हाइड ऍक्टिव्ह. हा, आता ते एक मुलगी बोलणार होती, बोल रे बेटा, कोणती आहे ते ऍक्टिव्ह? हा, ठीक आहे. आणि ही सुद्धा आर्टिफिशियल. चला, बहुत बढिया. ऍक्टिव्ह ऍक्वायर्ड तर आहेच आहे, पण आर्टिफिशियल आहे. कारण चला, साक्षी बाजूनं पण छान उत्तर दिलं. आर्टिफिशियल शब्द यासाठी वापरून राहिलो कारण अँटीजन आपण स्वतः इंजेक्ट करून राहिलो त्या व्यक्तीमध्ये. नॅचरली सुद्धा होतात, बरं, नॅचरली सुद्धा होतात, पण इथं आपण स्वतः प्रिपेअर करतोय, दॅट्स वाय इट इज आर्टिफिशियल. तर हे सगळे व्हॅक्सिनचे इंट्रोडक्शन आहे. व्हॅक्सिन म्हणजे काय? इट इज द अँटीजेनिक प्रिपरेशन, म्हणजेच अँटीजन आहे, फक्त तो मॉडिफाईड केला जातो. प्रिपरेशन काय म्हणते? तर वीकन पॅथोजन. पॅथोजनला वीक करा, हिट किल करा, त्याच्यापासून व्हॅक्सिन बनवा. डेफिनेशनही क्लिअर झाली, त्याचं फंक्शनही क्लिअर झालं आणि प्रिपरेशन सुद्धा क्लिअर झाली. आता पाहायचं आहे तुम्हाला बायोटेक्नॉलॉजिकल अप्रोच. बायोटेकचा रोल काय आहे? कारण आपल्याला जी व्हॅक्सिन बनवायची आहे ती अशी बनवायची आहे की जी लॅबोरेटरीमध्ये तर आहेच आहे, पण त्याची टाईप आहे. हे तर आपण एक बेसिक प्रोसेस पाहिली. आपल्याकडे आरडीएनए टेक्नॉलॉजी आहे. आपण डीएनए सेपरेट करू शकतो, जीन सेपरेट करू शकतो, है ना. तर या व्हॅक्सिनचे त्याच्यानुसार टाईप केले त्यांनी. ओरल व्हॅक्सिन, डीएनए व्हॅक्सिन, डीएनए पासून पण व्हॅक्सिन बनवतात स्वतः, है ना, किंवा व्हायरस पासून पण बनवतात. तर त्यापैकी एक व्हॅक्सिन आपल्या सिलेबसमध्ये दिली आहे, ते आपण बघू. तर हे आपण काढून टाकू आता. हे बेसिकच आहे. नाउ लेट्स स्टडी द बायोटेक्नॉलॉजिकल अप्रोच. इन व्हॅक्सिन प्रोडक्शन. आणि तुम्हाला माहितच आहे बायोटेक्नॉलॉजी काय करते भाऊ? इट प्रोड्युसेस
रिकॉम्बिनंट वॅक्सिन. कारण बायोटेक म्हटलं का याला एकच काम जमतं, स्टडी ऑन द जीन्स, स्टडी ऑन द डीएनए. मग जो डिसीज कॉझिंग एजंट आहे त्याच्यामधला डीएनए सेपरेट करा. पटकन डोक्यात क्लिक झालं पाहिजे. आरडीएनए टेक्निक, आयसोलेशन, फ्रॅगमेंटेशन, इन्सर्शन, इंट्रोडक्शन, कल्चरिंग, ट्रान्सफॉर्मेशन, झाले 6 स्टेप. जो डिसीज कॉज करतो त्यातला डीएनए सेपरेट करा, त्या डीएनए मधून जीन वेगळा करा. असा जीन जो जीन टॉक्झिन तयार करते, ज्या जीनमुळे आपली इम्युन सिस्टम काय होणार आहे, स्टिम्युलेट होणार आहे, तो जीन ट्रान्सफर करा दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये. संपलं. एक वॅक्सिन द्यायची. वॅक्सिन किती वेळ द्या? रोज द्यावं लागतं. रोज म्हणजे आय मीन वर्षाला, कधी 5 वर्षातून, ते डिपेंड असते वॅक्सिन कोणती आहे. पण जर आपण हा एक्सपेरिमेंट त्याच्या जीनवर केला तर दिस इज बायोटेक्नॉलॉजिकल अप्रोच. तुम्हाला फरक माहित पडलं पाहिजे. वॅक्सिन तर आपण ऑलरेडी पाहिलं आहे. या चॅप्टर मध्ये वॅक्सिनला मग फरक काय? हा फरक आहे. डायरेक्ट प्रिपरेशन करून त्या व्यक्तीला द्या, पण त्याचा ड्युरेशन ठरून त्याला नेहमी द्यावं लागते. आपल्याला एक्सपेरिमेंट रिपीट करायचं नाही आहे. आपण जेनेटिक एक्सपेरिमेंट करून राहिलो आणि एक वेळ त्याच्या जिनोम मध्ये जर वॅक्सिन टाकला, म्हणजे त्याचा जीन जर आपण ऍड केला, तर तो जनरेशन टू जनरेशन, आय मीन ऍटलिस्ट त्या जनरेशन पुरता तो मर्यादित राहील. तुमची मेहनत वाचेल. एक वेळ मेहनत करा, असं या बायोटेकचं म्हणणं आहे. तर म्हणून आपल्याला पाहायचं आहे की या टेक्निकच्या थ्रू कसं वॅक्सिन तयार केलं जाते. ओके, तर याची आपण टेक्निक पाहून घेऊ. पहा, वेगवेगळ्या प्रकारचे वॅक्सिन आहेत. पहा, इट प्रोड्युसेस द नेकेड डीएनए वॅक्सिन, त्याच्यानंतर व्हायरल वेक्टर वॅक्सिन, नावं लक्षात असू द्या, आणि आहे प्लांट डिराइव्ड वॅक्सिन. एवढे वॅक्सिनचे टाईप आपल्याला म्हणजे त्या बायोटेकच्या थ्रू तयार केले जातात. आता याची एक टेक्निक आहे, याचा एक फ्लो चार्ट आहे, तो आपण ड्रॉ करूया आणि समजून घेऊ की कशा पद्धतीनं आरडीएनए टेक्निक वॅक्सिनच्या साठी युजफुल असेल. ओके, पहा, आता लक्षात घ्या. सगळ्यात पहिली स्टेप ही आहे जीन आयसोलेशन. कोणता जीन आयसोलेट कराल, कुठून जीन आयसोलेट करसाल, टेक्निक आठवा, मेथड आठवा, सगळं आठवा. पहिल्या स्टेप मध्ये आपण जीन आयसोलेट करतो. जीन म्हणा, डीएनए म्हणा, ज्या ऑर्गॅनिझम मधून आयसोलेट करतो त्याला काय म्हणतात? ओम शांती. बोलता काय? डोनर है ना? ठीक आहे. तर जीन इज आयसोलेटेड फ्रॉम द डोनर. पण आणि तो डोनर म्हणजे पॅथोजन आहे ना? हा कॉन्सेप्ट क्लिअर. डोनर इज हिअर पॅथोजन. आणि असा जीन आयसोलेट करा की जो काय करतो, इट फॉर्म्स इम्युनोजेनिक प्रोटीन्स. नावं नवीनच कडे हो. ओव्हरऑल लक्षात हे घ्यायचं आहे की आपल्याला प्रोसेसिंग काय चालू आहे. आपल्याला असा केमिकल सबस्टन्स बनवायचा आहे जो इम्युन सिस्टमला स्टिम्युलेट करतो. म्हणून तर म्हटलंय की तुम्ही डायरेक्ट व्हॅक्सिन नाही बनवून राहिले, तुम्ही असा एक प्रोडक्ट बनवून राहिले जो बायोटेक्नॉलॉजिकल चा प्रोडक्ट आहे. तर म्हणून जीन सेपरेट केला आपण, ज्याच्यापासून असा प्रोटीन बनतो जो प्रोटीन काय करतो, इम्युनोजेनिक, इम्युन सिस्टमला स्टिम्युलेट करणारा प्रोटीन तयार करते. तोच जीन सेपरेट केला आपण, केला जीन आयसोलेट. आता काय करायचं आहे, सिम्पली या जीनला आपण इन्सर्ट करत असतो कशामध्ये, वेक्टर मध्ये. इट इज इन्सर्टेड टू वेक्टर. आणि वेक्टर मध्ये ऍड केल्यानंतर एक नवीन जीन तयार होईल, त्याला आपण जीन कन्स्ट्रक्ट म्हणून. ऍक्च्युली जीन कन्स्ट्रक्ट म्हणजे हा असतो आरडीएनए. अरे वेक्टरचा डीएनए दादा, वेक्टर म्हणजे काय, इट इज द कॅरियर डीएनए. आणि या डीएनए मध्ये आपण काय ऍड केला, जीन. हा जीन असता आपल्याला युजफुल करायचा आहे. तर या जीनचं आणि या वेक्टर डीएनएचं कॉम्बिनेशन म्हणून काय तयार झाला, आरडीएनए. आणि आरडीएनए ला या पुस्तकात नाव दिलं जीन कन्स्ट्रक्ट. कन्स्ट्रक्ट म्हणजे बनलेला, नव्यानं बनलेला. सो दिस इज अवर आरडीएनए. बनला आरडीएनए. आता या आरडीएनए कशामध्ये इंट्रोड्यूस करत असतो आपण, इंट्रोड्यूस इनटू द होस्ट.
इंट्रोड्यूस इंटू द होस्ट. आता पहा, जर तुम्हाला याच्या कॉपीज बनवायच्या असतील तर जिथून तुम्ही जीन सेपरेट केला पॅथोजन त्याच्याच मध्ये त्या जीनला ट्रान्सफर करा. कॉपीसाठी सगळ्यात पहिले त्याच्या कॉपीज बनवून ठेवा ना जीनच्या. जर तुम्हाला 100 लोकांवर एक्सपेरिमेंट करायचा आहे देन यू शुड गो फॉर द मेकिंग ऑफ 100 कॉपीज. मग तेवढ्या होस्ट बॅक्टेरियामध्ये तो जीन टाकून द्यावा लागेल जो नवीन RNA बनला. त्याचं स्क्रीनिंग करा की तो सगळ्या बॅक्टेरियामध्ये आलाय का नाही. हे सगळं आपण प्रोसेस करणार असं केलाय सपोज झालाय. आपल्याला याचा एक्सपेरिमेंट करायचा आहे प्लांटवर आणि ॲनिमल. आपल्याला एक्सपेरिमेंट कुठं करायचा आहे, एक तर प्लांटवर किंवा ॲनिमलवर. शक्यतो ॲनिमलचा विचार करू आपण. मग हे ॲनिमलवर एक्सपेरिमेंट कसा कराल तर लक्षात घ्या. आता हे समोर प्रोसिजर महत्वाची. होस्ट मध्ये टाकल्यानंतर काय होईल, इट विल एक्सप्रेस. त्या होस्ट मध्ये त्या जीनला एक्सप्रेस होऊ द्या तोपर्यंत त्याची वाट पहा. ज्या पॅथोजन मधून तुम्ही सेपरेट केला त्या पॅथोजन मध्ये दादा आणि ताई हा काय करेल, एक्सप्रेस करेल स्वतःला. आणि एक्सप्रेस करून काय तयार करेल, हे पाहे इम्युनोजेनिक प्रोटीन बनवले ना. हो या ना, इम्युनोजेनिक प्रोटीन्स बनवले. काय बनवले, इम्युनोजेनिक प्रोटीन. आता काय करा, या पर्टिक्युलर प्रोटीनला आपण एक्सप्रेस कुठं करू शकतो, दीज आर एक्सप्रेस इन द होस्ट. हा होस्ट बॅक्टेरिया सुद्धा वापरू शकता किंवा तुम्ही वापरू शकता प्लांट्स. तुमचा जीन क्लोन झाला, त्याच्या झेरॉक्स कॉपी काढून झाल्या, आता त्याला पाहिजे त्या ऑर्गॅनिझम मध्ये एक्सप्रेस करा ना. डायरेक्ट ॲनिमल मध्ये एक्सप्रेस करू शकता, काही प्रॉब्लेम नाही है ना. परंतु हे जे प्रोटीन्स आहेत, हे प्रोटीन जे तयार झाले आहेत हे ॲनिमल मध्ये देताना सपोज त्याची जी टेस्ट आहे, त्याचा जो फ्लेवर आहे तो जर समजा डेंजर असेल, जर आपण त्याला डायरेक्ट कंझ्युम नाही करू शकत, कारण व्हॅक्सिनची चौकी गोल नसते. ते काय सैल होय काय, चमचाभर खातो चमचाभर पितो, कळू चव असते त्याची. आपण सगळ्यांनी घेतला लहानपणी, पण लहानपणचं आठवत नाही आपल्याला. मग आपल्याला जो प्रॉडक्ट पाहिजे तो असा पाहिजे जो इडिबल, खाण्यालायक पाहिजे आणि खा वाटला पाहिजे. हे खरोखर रियालिटी आहे बरं. ह्या सगळ्या गोष्टी करतात बायोटेकवाले, असे की फ्लेवर चेंज करतात की आपल्याला तो प्रॉडक्ट कंझ्युम करा वाटतो. कंझ्युम करा वाटते म्हणजे आपली डिमांड वाढली, डिमांड वाढली म्हणजे इंडस्ट्री वाढली, त्यांची लार्ज स्केल प्रोडक्शन वाढेल, बायोटेक डेव्हलप होईल. बिझनेस आहे हा पूर्ण. असो, आपण याला एका प्लांट मध्ये एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे आता असं समजा की जो जीन आपण पॅथोजन मधून बाहेर काढला तो जीन कुठे एक्सप्रेस केला आपण, प्लांट मध्ये. आणि ज्या प्लांट मध्ये एक्सप्रेस झाला त्या प्लांट मध्ये हे प्रोटीन असतील, इम्युनोजेनिक प्रोटीन, इम्युनिटीला स्टिम्युलेट करणारे. पण प्लांटला इम्युनिटीची गरज आहे का, आपल्याला इम्युनिटी कुठे डेव्हलप करायची आहे, ॲनिमल मध्ये. मग ज्या प्लांट मध्ये तुमचे हे जीन्स किंवा प्रोटीन आहेत, हे प्लांट ॲनिमलला खाऊ घाला, ज्याची इम्युनिटी वाढवायची आहे. अरे प्लांट खाऊ घाला म्हणजे त्याचे पत्ते डायरेक्ट आणून कच्चे नाही खात, त्याला मॉडिफाय करा, त्याचा एखादा प्रोडक्ट बनवा. ठीक आहे. तर काय म्हटलं यांनी, दीज आर, म्हणजे हा जो प्रोडक्ट आहे इट इज फेड टू ॲनिमल्स. मग त्याच्यामध्ये ह्युमन सुद्धा येऊ शकतात. फेड म्हणजे खाऊ घालणं, कारण या प्लांट मध्ये काय आहे, इम्युनोजेनिक प्रोटीन. या प्रोटीनचा प्लांटला फायदा नाही आहे, फायदा ॲनिमलला आहे ना. प्लांट मध्ये आपल्यासारखी इम्युन सिस्टम थोडीच असणार आहे भाऊ. तर ठीक आहे. तर या प्लांटला आपण डायरेक्टली कशाला कुठं ट्रान्सफर केलं, टू दी ह्युमन. फेड म्हणजे त्याला खाऊ घातलं. आता काय होईल, या प्रोसेसला आपण म्हणू शकतो ह्युमन्स आर व्हॅक्सिनेटेड. आपण ह्युमन बिंगचं काय केलं, व्हॅक्सिनेशन. व्हॅक्सिनेशन म्हणजे सुई टोचणं होत नाही, लक्षात ठेवा. ते तर मेथड आहे ना. हो, एखादं केमिकल मेडिकल एक ज्याला आपण म्हणतो एक प्रोडक्ट आहे जो तुम्हाला इंजेक्ट करायचा आहे, मग तुम्ही इंजेक्शनच्या थ्रू करू शकता, सलाईनच्या थ्रू करू शकता, डिपेंडिंग अपॉन द क्वांटिटी. याची क्वांटिटी एकदम कमी पाहिजे, मग याला तुम्ही डायरेक्ट तोंडाच्या थ्रू पण घेऊ शकता, ओरली, ओरल व्हॅक्सिन. एक ड्रॉप पाना, एक एक्झाम्पल आहे समोर दिलेलं, तुम्हाला समजून जाईल. तर अशा पद्धतीने आपण व्हॅक्सिन प्रिपेअर केली आणि तो जो ह्युमन बिंग आहे तो व्हॅक्सिनेटेड केला आपण. कशा करता, अगेन्स्ट सर्टन पॅथोजन.
ज्याच्यापासून हा जीन तुम्ही सेपरेट केला त्या पॅथोजन करता ही ह्युमन बॉडी काय होईल, इट इज रेजिस्टिव्ह. ओके. आता हा वॅक्सिन पर्सन मध्ये दिला जातो तर कसा दिला जातो याचं एक तुम्हाला पुस्तकामध्ये एक्झाम्पल दिलाय पहा. मेल्ट इन द माउथ, ही एक प्रोसिजर आहे. मेल्ट होणं म्हणजे वितळणे. पहा एक एक्झाम्पल असं दिलंय, फ्लू वॅक्सिन बाय बॅसिलस. एक्झाम्पल, फ्लू वॅक्सिन बाय बॅसिलस. या बॅक्टेरियापासून एक व्हॅक्सिन बनवल्या गेली आहे, त्याला फ्लू व्हॅक्सिन म्हणतात. फ्लू शक्यतो आपण फिवरला वगैरे शब्द वापरतो. तर ही व्हॅक्सिन काय केली जाते, इट इज पुट इन द माउथ ऑफ पर्सन. ही प्रोसिजर अशी केली जाईल है ना. आणि जो प्लांट पासून जो प्रॉडक्ट तयार होईल त्या व्हॅक्सिनचा, त्या प्रॉडक्टचा एखादा ड्रॉप त्याला काय केलं जाईल, त्या पर्सनच्या जिभेवर ठेवलं जाते. ठेवल्याबरोबर ते वितळून जाते. कोण वितळलं, माणूस, व्हॅक्सिन वितळली. कदाचित ती एखाद्या पिलेट सॉलिडच्या फॉर्म मध्ये असेल, कसे बनवू शकता. तर म्हणून त्यांनी शब्द वापरला मेल्ट इन द माउथ. इथं डिझॉल्व झाली व्हॅक्सिन, प्लेस्ड इन द माउथ. आपल्या सलावामुळे ती काय होईल, डिझॉल्व होईल. अँड देन इट इज एंटर इन टू द ब्लड स्ट्रीम. आणि नंतर ती कुठं ट्रान्सफर केली जाते, आपल्या ब्लड मध्ये. ब्लड मध्ये गेली का इम्युन सिस्टम ऍक्टिव्ह झाली, इम्युनिटी तयार झाली का अँटीबॉडी तयार झाल्या, म्हणजे आपल्या बॉडीची रेजिस्टिव्ह पॉवर वाढेल. समजेश. अशा पद्धतीनं वॅक्सिन तयार केली जाते. आणि याचा बेनिफिट असा आहे, इट इज लो कॉस्ट, इट इज इझी टू स्टोरेज. आणि याचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते सुद्धा आहे. आणि महत्वाचा फायदा हा आहे की कम्फर्ट ऍडमिनिस्ट्रेशन. हा जो शब्द आहे मित्रांनो, हा ते नेटवर्कमुळे थोडा आवाजाचा प्रॉब्लेम होऊ शकतो बेटा. वॅक्सिन प्रोडक्शन मध्ये ही जी प्रोसिजर आहे, कम्फर्ट, हा आला 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 वॅक्सिन आला. कम्फर्ट ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे या वॅक्सिनला तयार करून एखाद्या व्यक्तीमध्ये इंजेक्ट करणं, याला म्हणतात ऍडमिनिस्ट्रेशन. तर हे व्हॅक्सिन बॉडीमध्ये इंट्रोड्यूस केल्यानंतर त्या पर्सनला याचा कोणताही साईड इफेक्ट नाही आहे. म्हणजे याला म्हणतात कम्फर्ट ऍडमिनिस्ट्रेशन. कम्फर्ट म्हणजे दॅट पर्सन फील इझी. पहा ऍक्च्युली व्हॅक्सिन दिल्यानंतर कसं असतं, आता जे आपण व्हॅक्सिन देतो लहान मुलांना, पहा 2 दिवस ते पोट्ट बोंबलते, त्याला तापही येते बिचारायला. कारण व्हॅक्सिन म्हणजे आपण पॅथोजनच इंजेक्ट करतोय ना सिम्पली, त्याच्यामुळे बॉडी त्याला इझिली हँडल नाही करू शकत. पण बायोटेक्नॉलॉजी काय करतं, त्याला वेगळ्या फॉर्म मध्ये इंजेक्ट केले जाते बॉडीमध्ये, जेणेकरून आपल्या बॉडीत साईड इफेक्ट दिसणार नाही. म्हणून ही जी टेक्निक आहे, इट इज कम्फर्ट ऍडमिनिस्ट्रेट. तर अशा पद्धतीनं आपण व्हॅक्सिन बायोटेकच्या थ्रू बनवू शकतो. जे आपण शिकवलं आजचं टॉपिक, त्याला थोडंसं व्यवस्थित प्रिपेअर करून घ्या, ठीक आहे. आणि याच्यानंतरचे जे पार्ट आहेत ते आपण डिस्कस उद्यालाच करू.